ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नाशिकमध्ये कोरोना काळात 25,000च्या वर रुग्ण हे होम आयसोलेशन पद्धतीने बरे करणारे नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या कामाची दखल खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली आहे आणि याच अनुषंगाने आरोग्यमंत्री यांनी डॉक्टर वडगावकर यांच्या हॉस्पिटलला भेट दिली। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या अँकर सुनीता चौहान यांनी। तुम्ही खूप लोकांना धीर दिला, हा सगळ्यात मॉरली करायचं। वी आर ऑलवेज इंडेप्टेड। थँक्यू। मला पण ही शक्ती तशीच देव आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कल्याण व्हावं अशी आमची इच्छा आहे। नमस्कार, 9 न्यूजमध्ये आपलं स्वागत। जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी खुणगाठ ज्यांनी मनाशी बांधली आणि हाच आपला धर्म समजून रुग्णांची सेवा जे सातत्याने करत आहेत आणि कोरोना काळात खऱ्या अर्थाने जे कोरोना योद्धा ठरले आहेत ते म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर अतुल वडगावकर। आणि त्यांची ख्याती इतकी दूरपर्यंत पोहोचली की त्यांना भेटण्यासाठी स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले होते। आणि असा कोणता पॅटर्न आहे किंवा अशी कोणती किमया डॉक्टर वडगावकर यांनी केली की नाशिकमध्ये हजारोच्या संख्येने रुग्ण हे होम आयसोलेशन पद्धतीने त्यांनी क्युअर केले। आज आपण डॉक्टरांशी याबाबतच चर्चा करूया। डॉक्टर, नाशिकसाठी खरोखरच ही अभिमानास्पद गोष्ट आहे की तुम्ही जवळजवळ 25,000च्या वरती रुग्ण हे कोरोनामुक्त केले की जेव्हा कोरोनाचं संकट हे महाभयंकर संकट पूर्ण जगावर ओढवलं होतं आणि नाशिक देखील त्यातून वाचलं नव्हतं आणि स्वतः आरोग्यमंत्री तुम्हाला भेटायला आले, तर तुम्ही आरोग्यमंत्री यांच्याशी नक्की काय चर्चा केली आणि जो पॅटर्न तुम्ही आरोग्यमंत्री यांच्याशी डिस्कस केला आहे तो नक्कीच आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल की तो विशेष पॅटर्न काय होता की ज्याच्यामुळे जवळजवळ 27,000पर्यंतचे रुग्ण हे तुम्ही कोरोनामुक्त केले। नमस्कार। आज आरोग्यमंत्री साहेबांनी आमच्या हॉस्पिटलला भेट दिली ही माझ्या दृष्टीने खरोखरच भूषणावह गोष्ट आहे, कारण मी गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं कोरोना महामारीसाठी कार्यरत आहे आणि आम्ही अहोरात्र काम करत आहोत। याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची काही महत्त्वाच्या काही संकल्पना होत्या की ज्या आम्ही मंत्री महोदयांशी डिस्कस केल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कल्पना होती की ओपन क्लिनिक कन्सेप्ट होम आयसोलेशन। तर ही कन्सेप्ट रुजवण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला। तर होम आयसोलेशन हा आमचा एक महत्त्वाचा म्हणजे टप्पा होता या ट्रीटमेंटमधला। त्याचप्रमाणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, म्हणजे की अशी एक वेळ आली होती की लोकांना ऑक्सिजनच मिळत नव्हता, म्हणजे ॲडमिट झालेल्या लोकांनासुद्धा ऑक्सिजन मिळत नव्हता। त्या वेळेला बऱ्याच लोकांना ऑक्सिजनशिवाय ट्रीटमेंट करणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते दारोदार एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हिंडायचे की काही लोकांना तर हॉस्पिटलच्या दारात मरण आलं की त्यांना ऑक्सिजन नाही मिळालं। अशा वेळेला आम्ही एक संकल्पना केली की आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स प्रोव्हाइड केले लोकांना आणि जर ते आपण म्हणजे सगळ्या लोकांना जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि ज्यांचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन कमी आहे अशा लोकांना आपणच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घरी राहून वाटले तर आपण ह्याच्यावरती मात करू शकतो। आणि तसं आम्ही एका संस्थेशी बोललो। त्याचप्रमाणे विक्रांत मते आणि जे काही श्रीरंग साडा आणि ग्रुप आहे त्या लोकांनी आम्हाला जवळजवळ 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स त्यावेळेला दिले आणि हे आम्ही लोकात वाटले। जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही 300पेक्षा जास्त लोकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घरी देऊन ट्रीटमेंट केलेली आहे। बाकीची जी काय ओरल स्टँडर्ड मेडिसिन्स आहेत ही मेडिसिन्स आणि ऑक्सिजन थेरपी ॲट होम हा जो काय आम्ही पॅटर्न आणि वेगळी संकल्पना चालवली। आणखीन एका गोष्टीवर आम्ही काम करू की आम्ही आमचे जे काही पेशंट्स होते त्या प्रत्येक पेशंटचं आम्ही रेकॉर्ड ठेवलं होतं आणि प्रत्येक पेशंटचं आम्ही कम्प्युटरद्वारे रेकॉर्ड केलं होतं। त्याच्यावरती आम्ही काही दिवसानंतर अभ्यास करायचो की याच्यामध्ये काय अजून करता येऊ शकतं किंवा कशामुळं याच्यातलं काय वेगळे ट्रीटमेंट आपण करू शकतो। तर त्याच्यामध्ये आमचं असं लक्षात आलं की त्यावेळेला CT स्कॅन स्कोअर हा एक कळीचा मुद्दा होता। म्हणजे सगळेजणं एकमेकाला विचारायचे तुझा CT स्कॅन स्कोअर किती, जर ज्यांचा स्कोअर 12च्या वर आहे 15च्या वर आहे की तो खूपच सिरियस असं मानलं जायचं आणि मग ते पळापळ करायचे, त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, म्हणजे व्हेंटिलेटरची व्यवस्था करायची वगैरे अशा टाईपचा म्हणजे एक प्रघात त्यावेळेला अस्तित्वात होता।
त्यावेळेला आम्ही जेव्हा अभ्यासलं ह्या लोकांना, तर त्यावेळेला मला असं वाटलं की फक्त सी टी स्कॅन स्कोअर हा काही ह्या ट्रीटमेंटचा सर्व अर्थानं कळीचा मुद्दा होऊ शकत, किंवा तो एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण सी टी स्कॅन स्कोअर फक्त सी टी स्कॅन स्कोअर असा नाही वाचायला पाहिजे, तर तो आजाराच्या कुठल्या दिवशीचा स्कोअर आहे याला खूप महत्त्व आहे. म्हणजे एखाद्याचा सी टी स्कॅन स्कोअर 12 आहे, तर 12 हे सिरियस आहे का? तुम्ही मला बरेच लोक विचारायचे, सर माझा स्कोअर 12 आहे, तर मी सिरियस आहे का? नाही सिरियस आहे. तर अरे 12चा स्कोअर आहे, तुझा जर 3रा दिवस असेल, 2रा दिवस असेल आजाराचा, तर तो कदाचित सिरियस असू शकेल. पण 12चा स्कोअर जर 12व्या दिवशीचा असेल, तर त्याच्यामध्ये सिरियसनेस इतका काही नाही आहे. आणि नुसता सी टी स्कॅन स्कोअर किंवा दिवस असं कन्सिडर न करता त्याच्यामध्ये त्याचे व्हायटल्स काय आहेत, म्हणजे त्याचं पल्स किती आहे, म्हणजे पल्स 120 पेक्षा म्हणजे टॅकीकार्डिया आहे पेशंटला का नाही आहे, पेशंटचं रेस्पिरेशन किती आहे, म्हणजे ते 20च्या वर आहे का 20च्या खाली आहे. त्याचप्रमाणे पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, म्हणजे ते 90च्या वर आहे की खाली आहे. आणि पेशंटचे हे काही जे व्हायटल्स आहेत ते, आणि त्याचप्रमाणे पेशंटचे बायोकेमिकल्स, म्हणजे पेशंटचं CBC CRP किती आहे. जर CRP जर वाढलेला असेल आणि सतत वाढत असेल, तर तो पेशंट जास्त सिरियसकडे चालला आहे असं समजू शकतो आपण. किंवा जर CRP सिरियली कमी होत असेल, तर तो पेशंट सुधारत चाललो आहे असं आम्ही समजतो. तर याच्यामुळं नुसता सी टी स्कॅन स्कोअर हा विचारात न घेता, सी टी स्कॅन स्कोअर अलॉंग विथ व्हायटल्स अँड बायोकेमिकल्स असं जेव्हा लक्षात घेण्यात येईल, त्यावेळेला आपण पेशंटला जास्त चांगल्या प्रकारे आणि योग्य ट्रीटमेंट देऊ शकतो. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आम्ही ठरवला होता आणि त्यानुसार आम्ही काम केलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही जे काही ट्रीटमेंट देत गेलो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही बरं करण्यामध्ये आम्हाला जास्त यश मिळालं. नक्कीच कोरोनाची भीती इतकी जास्त होती की भीतीमुळेच अनेक रुग्ण दगावले, अनेक रुग्ण सिरियस झाले असं देखील आपण बघितलेलं होतं. आणि त्या संपूर्ण काळात डॉक्टरांनी रुग्णांचं मनोधैर्य वाढवत रुग्णांना अतिशय कमी उपचार पद्धती अवलंबून बरं केलेलं आपण बघितलं आहे, की ज्याच्यामुळे नाशिकमध्ये कोरोना जर झाला तर डॉक्टर अतुल वडगावकर असंच नाव सगळ्यांच्या तोंडी आलेलं आपण बघितलं होतं. तर डॉक्टर, हे तुम्ही खूप चांगला पॅटर्न की ज्याची दखल आरोग्यमंत्र्यांनी देखील घेतली, असा पॅटर्न तुम्ही तयार केला आणि त्यानुसार ट्रीटमेंट केली. परंतु या सगळ्याच अनुषंगाने तुम्ही रुग्णांना काही एक्सरसाइज किंवा काही व्यायाम देखील करायला सांगत होते. तर ते व्यायाम कोणते होते ज्याची चर्चा आपण आरोग्यमंत्र्यांशी देखील केली, ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. व्यायामात मुख्य करून रेस्पिरेटरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे श्वसनाचे व्यायाम करायचे, म्हणजे फुफ्फुस फुगेल, जास्तीत जास्त फुगेल असे व्यायाम आपण करणं आवश्यक आहे. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये माउंटेनिंग करत होतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर 3, 4, 5 किलोमीटरपर्यंत माउंटेनिंग करून आम्ही कामाला लागायचो. हा एक महत्त्वाचा विषय आम्ही सरांशी डिस्कस केला होता. आणि त्याचबरोबर काही डाएटबद्दल डिस्कस केलं होतं की हाय प्रोटीन डाएट, म्हणजे जे काही नॉन व्हेजिटेरियन घेत असतील ते नॉनव्हेज हे करू शकतात, किंवा जे व्हेजिटेरियन्स असतील त्यांनी डाळी उसळी हे जास्तीत जास्त घेऊन त्यांचं डाएट जर हाय प्रोटीन डाएट मेंटेन केलं तर त्याच्यामध्ये जास्त चांगल्या रीतीनं फरक पडू शकतो. हे आम्ही जास्त करून डिस्कस केलं. नक्कीच आत्तापर्यंत कोरोनाशी आपण सगळ्यांनी खूपच शांततेने आणि खूप सगळ्यांचं मनस्वास्थ्य टिकवून आणि खूप धाडसाने त्याचा सामना केलेला आहे. परंतु संभाव्य 3ऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तर डॉक्टर, याच अनुषंगाने आपण काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की जेवढी भीती लोकांमध्ये 3ऱ्या लाटेविषयी आहे, ते खरंच जेवढी काही दुसरी लाट आपण बघितली, जितक्या मोठ्या प्रमाणात आपण दुसरी लाट बघितली, तितक्या मोठ्या प्रमाणात 3री लाट खरंच येईल का याबद्दल मी स्वतःच साशंक आहे. कारण त्याचं कारण काय की नाही, मला साशंकता अशी वाटण्याचं कारण काय की आता आपण वॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणावर कंप्लीट केलेलं आहे आणि बऱ्याच लोक ऑलरेडी वॅक्सिन्स घेतली आहेत. त्यामुळं या लोकांमध्ये जरी तो आजार येऊ शकला तरी त्याचं प्रमाण, त्याची तीव्रता इतकी जास्त असणार नाही. त्यामुळं ही लाट खरोखरीच आपण जेवढी म्हणताय इतक्या मोठ्या प्रमाणात ती येईल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि लोकांना पण आता आजाराची पुरेपूर माहिती झालेली आहे, नक्की काय काळजी घ्यायची हे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळं लोकही बऱ्याच प्रमाणात ती काळजी घेत आहेत. त्यामुळं येणारी लाट ही इतक्या मोठ्या प्रमाणावर कदाचित येणार नाही असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये वॅक्सिनचा हा खूप काही लोकांमध्ये अजूनही काही गैरसमज आहेत की वॅक्सिन घ्यायचं का नाही घ्यायचं आणि वॅक्सिननी खरंच फायदा होतो का. तर मेडिकलदृष्ट्या हे प्रूव्ह झालेलं आहे की वॅक्सिनचा 100% फायदा होतो आणि वॅक्सिननी
एकतर आजार होण्याची शक्यता पूर्ण कमी होते आणि समजा जरी झाला तरी त्याचे सिम्पटम्स अतिशय माइल्ड असतील. त्यामुळे प्रत्येकाने वॅक्सिन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. म्हणजे ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. नक्कीच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रशासनाचे नियम पाळून काळजी घेणं आवश्यकच आहे. परंतु आम्ही 9 न्यूजच्या माध्यमातून नेहमी आवाहन करत असतो की जर तुम्ही वॅक्सिनचं चिलखत चढवलं तर डॉक्टर्सना PPE किटचं चिलखत चढवायला लागणार नाही. यासोबतच आज इथेच थांबूया.